खेड्यामध्ये असू दे किंवा शहरात किंवा मोठ्या शहरात एकमेव चालणारा बिझनेस आज मी तुम्हाला सांगणार आहे. कुठला? तर चला सगळा व्हिडिओ नीट बघा, कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायला लागणार नाहीत. तरी लागले तरी मी उत्तर सांगेन तुम्हाला, विचारा. पण खरंच सुंदर बिझनेस आहे. व्हिडिओला काय करूया, आधी रेसिपी बघूया आणि मग पुढं बघूया, बोलूया पुढं. मग फुल फॅट अर्धा लिटर दूध घेतले, म्हशीचं दूध आहे, कुठल्याही कंपनीचं घ्या. इथं मी हे दूध वापरते आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल. हे कच्चं दूध आहे ना, हे सगळं पातेल्यात काढून घेऊया. आता ही गोष्ट करताना परफेक्ट प्रमाण आपल्याला करायचं आहे. हा जो ग्लास आहे यामध्ये आपण 2 ग्लास दूध घातलं आहे, 1 ग्लास पाणी घालणार आहोत. आता काय करायचं आहे, उकळत ठेवायचं आहे. दूध पाणी उकळलं की त्यामध्ये साखर घालायची आहे. 3 चमचे साखर घातली आहे. आता मी तुम्हाला ह्याचं परफेक्ट प्रमाण सगळं कॉस्टिंग मी पुढं दिलेलं आहे. दूध थोडं उकळलं की मग साखर घाला आणि आता छान परत खळखळून उकळा आणि उकळी आल्यानंतर आलं घालायचं आहे. सालं काढून आलं किसले आणि चहापूड घालायचं आहे. इथं आपण आल्याचा चहा केलेला आहे. आल्याचा चहा करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, दूध पाणी एकत्र करून उकळी आल्यानंतर आलं घालायचं आहे. हे फार महत्त्वाची टीप आहे. बिझनेस करताना सगळ्या टपरीवर अशा पद्धतीनं चहा केला जातो. मस्त उकळी आणायचं आहे, आल्याचा चहा आपला तयार आहे. या ग्लासचं सुद्धा किती ml आपण चहा साधारण भरणार आहोत हे सगळं मी पुढं तुम्हाला दिलेलं आहे. हा एक पद्धतीनं आपला चहा झाला आहे. दुसऱ्या पद्धतीनं हे स्पेशल पद्धत आहे बरं का, अगदी अमृततुल्यसारखा चहा. खूप ठिकाणी अशा पद्धतीनं करतात. 1 कप दूध, अर्धा कप पाणी, कच्चंच दूध वापरलं आहे. आपण पिशव्या आणतो ते फोडायचं आहे आणि ते दूध घालायचं आहे. दूध उकळलं की त्यामध्ये चहा पावडर घातली आहे, साखर घालून झाली आपली. सगळं छान हलवायचं आहे आणि आपल्या चहाला उकळी आणायची आहे. आता तुम्ही आल्याचा चहा केला त्या पद्धतीनं तुम्ही गवती चहाचा सुद्धा चहा करू शकता, पण मोस्टली आलं आणि आता मी जे सांगते आहे ह्या पद्धतीनं चहा निम्म्या तरी अमृततुल्यमध्ये अशा पद्धतीनं चहा केला जातो. प्रत्येकाची स्वतःची खासियत असते, स्वतःचं काहीतरी तिथं असतं, म्हणून तर लोक तिथं चहा प्यायला जातात. आणि आता तोच मेनू इथं आपण घालणार आहोत. इथं आपण घालणार आहोत चहा उकळी आल्यावर शेवटचा अगदी 1 मिनिट राहील तेव्हा आपल्याला यामध्ये घालायचं आहे कंडेन्स मिल्कमेड. जे तुम्ही मिठाई करायसाठी वापरता, केक करायला वापरता, ते मिल्कमेड आपल्याला इथं घालायचं आहे. साखर आणि चहापूड घालून छान उकळी आली आणि शेवटचा 1 मिनिट राहिला आहे आपल्याला चहा गाळायला, तेव्हा आपण कंडेन्स मिल्क घालायचं. छान सगळं मिक्स करायचं, उकळी येऊ द्यायची चहाला आणि हा चहा इतका सुंदर अफलातून लागतो. बासुंदी चहा करायचा असेल तर सेम प्रोसिजर, फक्त त्याच्यात पाणी अजून कमी घालायचं आणि मिल्कमेड प्रमाण वाढवायचं की तो बासुंदी चहा झाला. बघा, मी एका याच्यात गवती चहा, आल्याचा चहा, हा चहा, बासुंदी चहा, 4 प्रकारचे रेसिपी तुम्हाला इथे मी दिल्यात एका व्हिडिओमध्ये. आणि मस्त असा हा चहा फार मस्त लागतो. करून नक्की एकदा ट्राय करा जे चहा लवर आहेत. कुठलाही मसाला घालायचा नाही, नुसता मिल्कमेड घालायचं आणि फेसाळलेला चहा. वाव. चला, रेसिपी बघितली. आता काय करूया, चहा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे एखादा स्टॉल सुरू करण्यासाठी गाळा. घर तुमचं चांगल्या एरियात असेल, जिथं गर्दी आहे, तर घरात छोटंसं पुढं पत्रा मारून तुम्ही सुरू कराल, तिथं तर कमीच पैसे लागणार आहेत, पण एरिया असू देत बरा.
जर तुम्हाला एखादा छोटी टपरी टाकायची, गाळा घ्यायचा आहे, तर तिथं तुम्हाला थोडी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, डिपॉझिट आणि महिन्याचं भाडं द्यायला लागेल. रेसिपी पहिला परफेक्ट करा. 2 पैकी जी तुम्हाला आवडणार आहे ती सिलेक्ट करा, करून बघा, 2, 3, 4दा करा आणि मग ती एकच रेसिपी ठेवा. जर तुम्हाला आल्याचा चहा करायचा आहे तर तो, नाहीतर मिल्कमेडचा, म्हणजे थोडंसं मिल्कमेड घालतोय तो, कुठला तरी एकच सिलेक्ट करा. म्हणजे काय होईल, तो परफेक्ट आणि क्वालिटीचा चहा दिला तर लोक तुमच्याकडंच चहा प्यायला येणार आहेत. पहिलं झालं गाळा किंवा जागा. त्याच्यानंतर तुम्हाला थोडीफार भांडी, म्हणजे चहा करण्यासाठी भांडी किंवा किटली असेल ती किटली, गाळणं, ह्या छोट्या थोड्याफार गोष्टी घ्यायला लागणार. सिंगल शेगडी घ्यायला लागणार, गॅस टाकी घ्यायला लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे की थर्मास घ्यायला लागणार. थर्मास सध्या नवीन थर्मास सध्या आलेले आहेत, त्याच्यातलाच एक चांगला थर्मास घ्या की एक 15 ते 20च कप चहा करून त्यात ठेवता आला पाहिजे. 2-3 लिटरमध्ये सध्या थर्मास येत आहेत, त्यातला थर्मास घ्या, तो तुम्हाला घ्यायला लागणार आहे. आणि रॉ मटेरियल सगळं, चहापूड असेल, साखर असेल, मिल्कमेड घालणार असाल ते असेल, किंवा आल्याचा चहा करणार असाल तर आलं असेल. तर हे सगळी बेसिक, खूप कमी इन्व्हेस्टमेंट किंवा खूप कमी गोष्टी याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत. डिस्पोजेबल ग्लासमध्ये देणार असाल तर ते ग्लास, किंवा काचेचे ग्लास मिळतात ते ग्लास. तर ही बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे. तर ही साधारण तुमची जाऊ शकते तर 60 ते 70 हजारापासून 1 लाखापर्यंत. तुमच्या एरियानुसार तुम्ही मोठा गाळा घेतलात, छोटा गाळा घेतलात, छोट्या, आता खेडेगावात घरातनंच सुरू केलं, बाबा आहे चांगला एरिया, बाहेर एक टपरी पत्रा मारलाय, सुरू केले, तर तिथं कमी इन्व्हेस्टमेंट लागेल. म्हणजे 50 ते 60 हजार इन्व्हेस्टमेंटपासून तुम्हाला 1-1.25 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करून चांगला बिझनेस करता येईल. आता चहाचं कॉस्टिंग बघतोय मी. 1 लिटर दुधावर घेतलेलं आहे. 1 लिटर दूध म्हणजे 72 रुपये. तर आपले काचेचे ग्लास आहेत ना, ते 16 कप झालेत. 16 कप दूध झालं, 10 कप पाणी घातलं आहे. आता 1 कप आहे ना, तो 60 mlचा आहे. साधारण थोडं कमी जास्त होऊ शकतं. मेजरिंग कप आहे ना, तो 1/4 कप गच्च भरून होतो बघा. 1 ग्लास म्हणजे तुम्हाला चहासुद्धा 60 mlच द्यायचं आहे. मी त्याच्यातच सगळं कॉस्टिंग काढलेलं आहे हे. तर तुम्ही काचेचे ग्लास तसे आणा, डिस्पोजेबल ग्लास आणा, कुठलेही ग्लास तिथं वापरू शकता. तर आता ते झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या चहाची क्वालिटी तुमची पाण्यावर अवलंबून आहे, क्वालिटी आणि कॉस्टिंग. आता इथं 16 कपाला 10 कप पाणी आपण वापरतो आहे. तुम्ही अजून कमी पाणी घातलं तरी चालू शकेल, थोडं कॉस्टिंग तुमचं वाढणार आहे. पण तुम्हाला जर क्वालिटी द्यायची आहे तर कॉम्प्रोमाइज कुठं करता येणार नाही. पण हे जर प्रमाण आहे, हे सुद्धा खूप छान होतं आहे, अगदी रेग्युलर प्रमाण आहे. आता बासुंदी चहासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, 16 कप दूध असेल तर 10 कप पाणी घेऊन चालणार नाही आहे. तिथं 4 ते 5 कपच पाणी घ्यायला लागणार आहे, कारण बासुंदी चहा आहे आणि त्याच्यात मिल्कमेड वाढवायला लागणार आहे. आता तुमची क्वालिटी झाली आहे. आता चहापूडचं बोलू. चहापूड आम्ही HP डस्ट वापरतो नेहमी, HP डस्ट. तर डस्ट बिझनेससाठी डस्टच चहा वापरायला लागेल. तुम्हाला गोळी किंवा मिक्सचर परवडणार नाही. आता इथं मी कॉस्टिंग धरलं आहे 10 रुपये. 30 ग्रॅम साधारण चहापूड आपण याला धरा, एवढी 10 रुपये. आता तुमची परत कशी क्वालिटीची डस्ट आहे, अगदी लोकल घेतली तर ती जास्त घालायला लागेल. पण HP कंपनी चांगली आहे, त्याची आम्ही घेतो. तर ती आम्हाला 30 ग्रॅम बरोबर होती साधारण. साखर 130 ते 150 ग्रॅम, परत तुमच्या आवडीनुसार. 10 रुपये धरले, 150, म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमच्या ह्यानं घाला. 130 ते 150 ग्रॅम. 1 लिटर दुधाचं मी चहाच्या प्रमाणाप्रमाणे सांगते आहे. आलं 3 चमचे साधारण घातलेत, 25 ग्रॅम आलं आपल्याला लागणार आहे. आता ह्या आल्याचं आधी कॉस्टिंग काढूया. आल्याच्या चहाचं ना कॉस्टिंग बघू. आता 102 तिथं खर्च आला आहे. आता 102 खर्च आला आहे तर याच्यात तुमचे 26 कप चहा तयार होणार आहे. इंटू 12 म्हणजे 312 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण 102मध्ये
आपला खर्च वर आलेला आहे, त्याच्यात 28 मी इतर खर्चात घेतला आहे. म्हणजे तुमचं गॅस असेल, तुमचे जे ग्लास असतील ते धुणं असेल किंवा डिस्पोजेबल असतील ते असेल, तर असा इतर खर्च म्हणून मी 28 रुपये घेतला आहे. म्हणजे 130 रुपये तुम्हाला साधारण खर्च येणार आहे. तर एक ग्लास तुम्हाला 5 रुपयाला पडणार आहे. तुम्ही सध्याची विक्री 12 रुपये आहे. 12 रुपयानंच तुम्हाला विकायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एका चहाच्या ग्लासमागं 7 रुपये मिळणार आहेत. या पद्धतीनं तुम्ही चहा करून सुद्धा तुम्ही होलसेल अजून सगळं घेतलं तर थोडं अजून कमी पडणार आहे. दुधात थोडं होलसेल होत नाही हे मला माहिती आहे. त्यामुळं झालं तर साखर आणि चहापुडेतच थोडं तुमचं होलसेल होऊ शकेल. आता कंडेन्स मिल्ककडे जाऊ. कंडेन्स मिल्क वापरायचं आहे. मिल्कमेड त्याच्यात तुम्हाला घालून तो त्या क्वालिटीचा चहा तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, एका कपाला अर्धा टीस्पून आपल्याला मिल्कमेड घालायला लागणार आहे. जे मी तुम्हाला वर दिलं आहे त्याच्यात एका कपाला अर्धा टीस्पून म्हणजे 5 ग्रॅम मिल्कमेड एका कपाला जाणार आहे. आता 120 ग्रॅम मिल्कमेड तुम्हाला तिथं लागणार आहे. या 1 लिटरला 50 रुपये तिथं तुमचा खर्च होणार आहे. मग आता एकूण तुमचा आता वरचा आल्याचा वजा होणार 10 रुपये आणि 50 वाढणार म्हणजे 40 रुपये वाढणार. तर एकूण खर्च वर 142 होणार प्लस 28 इतर खर्च 170 रुपये तुम्हाला खर्च आलेला आहे. म्हणजे एका कपाला 7 रुपये खर्च आला आहे. तुम्ही परत 12 ते 15 रुपये विक्री करू शकता. आता बासुंदी चहा असेल तर तो साधारण 20 रुपयानं विकू शकता, कारण बासुंदी चहा महाग आहे. आणि जर तुम्ही कंडेन्स मिल्क आता मी परत म्हणलं होतं की तुम्ही करून बघा, 2दा 3दा कमी जास्त प्रमाण तुम्ही केलं, थोडंसं कमी इथं तुम्हाला जरी चाललं, टेस्ट तरी छान येत असेल तरी तुमचं इथं थोडं कॉस्टिंग कमी होऊ शकेल. आता हे सगळं डिटेल तुम्हाला मी एवढं कॉस्टिंग काढून दिलेलं आहे चहाचं. त्यातनं काही कमी जास्त असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत पोचतील. चला काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.